हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण काय केलेलं आहे, सकाळी उठलो मी. आपल्याला टमाट्याचे झाडं होते आपल्या घरापुढं, तर ते मी लावलेले आहेत गाईज. तर बघा लावलेले आहेत गाईज. तर बघा तिकडं पण लावलेले आहेत काही. तर इथे एक छोटंवाले लावलेले आहे बघा. गाईज आपण टमाट्याचे झाडं लावून झालेले आहेत. तर आपल्याला एक झाड आणायचं लिंबूनीचंच. तर त्याच्यासाठी गड्डासुद्धा केला. तर गड्ड्यात पाणी टाकले गायचं आपण मुरण्यासाठी, कारण की आपल्याला त्यात आता आणायचीच आहे गाईज लिंबू त्याच्यासाठी. तर मी टमाट्याचे झाडं लावलेले आहेत. तर बघा आपले कांदे पण आता कट झालेले आहेत, मस्तपैकी झालेले आहेत. तर इथं गॅलन ठेवलेली आहे गाईज आपली. तर गाईज आज मला वाटलं नाही आपण टमाटे लावून म्हणून, पण टमाट्याचे झाडं भेटले त्यामुळे लावले आपण. तर हे छोटेवाले टमाटे नाहीत गाईज, मोठाले येणार आहे इथं. तर बघा आपले कांदे टाईट झालेले आहेत. तर इथे एक झाड आणून लावलेलं आहे, याला फुलं येतात गाईज छानवाले. हे बघा आपल्या जांबाच्या झाडापाशी तर लावलेलं आहे गाईज. आपले केळीचं आपण पानं कातरले होते, तर एक पान झालेले. तर या केळीला तर आहे तर पानं गाईज, असं टेन्शन नाही आपल्याला. तर आपल्याला त्याच्यात कांदे आणायचे होते गाईज, तर आपण काल तुरगोळा करायला गेलो. आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर मग आम्हाला काम आलं, तर आपल्याला आज आपली तिकडे तुरगोळा करून आपल्याला हालेरमधून काढून घराला घेऊन यायचे गाईज. तर बघा इथं आपलं टाळकं ठेवलेलं आहे. तर आज आपल्याला तिकडली तूर पण काढून घ्यायची आहे गाईज हालेरातून. तर ते आपल्याकडे राजस्थानचे हालेर आलेले आहेत, तर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडून काढून घेणार आहोत. तर बघा आपली इकडली मेथी पण निघलेली आहे गाईज, तुम्हाला दाखवायचं राहील तर बघा ही तर निघलेलीच आहे गाईज, पण ही पण निघलेली आहे आपली. तर बघा आपल्या मिरच्यासुद्धा आलेली आहे. आता मी त्या दिवशी तोडलं होतं, तर फुल पण आहे गाईज बघा. तर हे बघा आपल्या इकडे ट्रॅक्टर चालूच आहेत गाईज. तर आपण या गड्ड्यात तर आता आपलं घरचं खत म्हणजेच कुटार आणि हे दुसरं टाकलेलं आहे गाईज बघा, भरलेला आहे गड्डा. तर चला आपण जाऊ आपल्या तिकडल्यावराकडे, आणि आपलं आपण जमा करायचं राहिलं गाईज आपल्या ह्याच्या खालचं. हे जमा करूत आणि काढून घेऊन यायचं गाईज घराकडे आपल्याला. तर चला जाऊया. गाईज आपण लिंबूने आणलेले, मी हिंगोलीला गेलो आपले कट्टे आणण्यासाठी. तर बघा गाडीवरच आहेत आपले कट्टे. तर आपल्याला लिंबूनी लावायची होती, मला सांगितलं होतं. तर आपली लिंबूनी घेऊन आलेलो गाईज. तर आपण तिकडल्या वराकडे गेलो नाही, तर आता जायचंच आहे. चला आपण जाऊ. चला तिकडल्या वराकडे आपण आलेलो शेती. तर बघा आपलं एवढं झालेलं आहे गाईज. तर आपला काय आवाज येणार नाही तुम्हाला बरोबर, कारण की हवा चालू आहे. तर बघा ते तिथून आणायला येतं. तर आपलं झालेलं आहे आता काय अजून 2-3 गठोडे निघतील गाईज. त्याच्यानंतर आपल्याला हालेर बोलवायचं आणि काढून घ्यायचं. तर आपण इथे सोयाबीन काढली होती बघा, सोयाबीनचं कुटार पण आहे गाईज. तर ते बघा आपलं गठोडं आणायला. तर हवा चालू आहे गाईज. तर आता आपल्या इकडे सगळेच झालेलं आहे, फक्त इथली राहिलेली आहे गाईज काढायची. आपले बापू पण यायले तिकडून. तर आपल्याला इथं सोयाबीन काढायची आपली, म्हणजे तूर. तर आता आपली झालेलीच आहे गोळा. तर बघा ते गठोडं आणायले, तर आपल्या झाडापाशी हो गाईज. तर बघा काल लावली ती आपण. तर आज बघा याने इथं हे टाकलेले आहेत गठोडे. तर आपण तर नव्हतो गाईज, कारण की आपण हिंगोलीला गेलो तुम्हाला तर सांगितलं. तर आपण लिंबोळीसुद्धा आणलेली. तर ते आज नाही तर उद्या लावतो गाईज आपण. आज तर नाहीच गाईज, कारण की आज आपली थोडी काढ नव्हती, त्याच्यामुळे आज आपण काढू शकत नाही. तर बघा इथं पक्षी पण येतात गाईज. तर ती आपल्याजवळ दुसरी एक लिंबोणी आपली शेती तुम्हाला तर दाखवलेलीच आहे मी. तर आपला कॅमेरा काही चालही झाला आहे गाईज, तरी मी दाखवायची कोशिश करतो तुम्हाला. आठवडा आलायचं लागायचं मी आता तुम्हाला लगेच गाईज. आपल्या लिंबोणीला पण टाकलेलं आहे मी. तर आपल्याजवळ डबका काय नाही, त्याच्यामुळे आपण कपड्यात आणलेलं होतं. तर जेवण केलं गाईज. तर ही लिंबोणी बघा. तर आपण नवी आणलेली आहे, पण ती घरी ही बघा केवढी झालेली. तर चला तुम्हाला ती लिंबोणी सुद्धा दाखवतो. तर आवाज येत नसेल काय तुम्हाला, कारण की हवा चालू आहे. तर बघा एकच झाली आपली बघा मस्तपैकी. तर आता हालेर आलेले आहे तिथं, मला दिसत असं तिथं. तर ते हालेर आपल्या इकडे येणार आहे. काहीच आपल्या इकडे हालेर आलेला आहे बघा. आपण तूर काढायलो. तर बघा आपला भाऊ टोपले आणायला. तर तूर आपली काढणं चालू आहे गाईज, नेमकंच हालेर लागले. तर आपण फारीगिरी टाकलेली आहे गाईज, बघून घ्या. तर आता आपली तुरीचं फक्त एकच कट्टा भरलेला आहे गाईज बघा याच्यात. तर पहिल्यानं काड्या येऊ लागल्या गाईज. तर आता मस्तपैकी यायले गाईज तूर. तर बघा आवाज येत नाही, त्याच्यामुळे आपला मोबाईल जवळ घेऊन बोलायलो गाईज मी. राजस्थानचे आहेत गाईज ट्रॅक्टर आपल्या इकडे ट्रॅक्टर नाही तर असे घराकडे, कारण की आपली तूर झालेली आहे काढणे. तर बघा तिथं आता हालेर गेलेलं आहे. तर मी चालू गाईज दाबण आणण्यासाठी आपल्या घराकडे, कारण की आपल्याला कटे शिवण्यासाठी दाबण लागते त्याच्यामुळे. तर हालेर गेले बघा तिथं आपल्या विहिरीपाशी, तुम्हाला दिसल.
बघा गाईस तिथं गेलेलं आहे. तर आता ते उपनी करायला येतं. तर बघा ते उपणायला येतं. तर चला आम्ही लगेच जाऊन दाबण घेऊन येतो. तर गाईज मला वाटलं दाबण नेल्यापर्यंत आपण चहा पण करून येऊ गाईज. तर त्याच्यामुळे मी चहा बनवलेला आहे. तर आता कुलूप लावतो गाईज आणि लगेच आपली गाडी घेतो जातो. ते बघा तूर झालेली कांड बघा सगळी झालेली. खाली पडलेत पोते गाईस आपणच पाडले तर शिवून पण घेतलेत गाईस. तर बघा तर दाभण आपल्या इथं तुम्हाला दाखवत होतो गाईस पण ते ठेवलेलं आहे कुठतरी. तर आपल्याला कुटारसुद्धा न्यायचं आहे टालीत. तर चला गाईस बसतो गाईस आता. हे बघा आपलं कुत्र इथं बसलेलं आहे. तर आपण पोते शिवून ठेवले तर आपली तूर झालेली आता कहाणी सगळीच गाईस तिकडली पण निकडली पण. भेटूया आपण तिकडल्या घरी. ट्रॅक्टर काय येणार नाही तर आपली सोयाबीन आज तूर जरा उशीर होणार गाईज न्यायला. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. तर भेटूया.